त्याच्यासमोर लिहायचं मोक्ष लघुता कृत. मोक्ष लघुता कृत. मोक्ष लघुता कृत. मोक्ष लघुता कृत. हे झालं 5वा. त्यानंतर 6वं लास्टचा, हे 6वं वाचतील सेवा कुंज लीला माताजी. वाचा माताजी, यात्रेवरून आला ना तुम्ही. हरे कृष्ण प्रभू. अच्छा, ओके ओके, यात्रेला जात अजून. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा, मग हे वाचतील चित्रा सुंदरी माताजी आहेत का इथे? काय आपण गावाला आहेत. जे लोक वाचणार नाहीत ते लोक गावाला, असं समजून घेतो मी. ओके, आहे तुम्ही? मी वाचू. हरे कृष्ण. हा, वाचा माताजी. श्रीकृष्णांना आकर्षित करण्यासाठी शुद्ध भक्त हे एकमेव साधन आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थंडी वाजते तिकडे फार, थंडी व्हायला वे धुळे. थंडी आहे ना प्रभूजी. 6व्या पॉइंटला लिहायचं श्रीकृष्णाकर्षिणी. श्रीकृष्णाकर्षिणी, भगवान श्रीकृष्णांना आकर्षित करण्यासाठी तो जो पॉइंट त्याला लिहायचा श्रीकृष्णाकर्षिणी. ठीक आहे, लाईक दॅट. अशा प्रकारचे हे टोटल 6 पॉइंट आहेत. सरळ पहिले दिलं होतं मी. पहिल्या पॉइंटला क्लेशाग्नी, दुसऱ्या पॉइंटला शुभदा, तिसऱ्या पॉइंटला सांद्रानंद विशेषात्मा, चौथ्याला सुदुर्लभा, 5व्याला मोक्ष लघुताकृत आणि 6व्याला श्रीकृष्ण आकर्षिणी. ठीक आहे, लाईक दॅट. मग त्या ओके, अशा प्रकारे. मग त्यातला आता सर्वात पहिला आहे क्लेशाग्नी. ठीक आहे, प्रभुपादांना प्रारंभ करतात क्लेशाग्नी, आणि त्यांना प्रभुपादांनी लिहिलेलं आहे क्लेशाग्नी म्हणजे भौतिक दुःखातून मुक्तता. हरे कृष्ण, जी सर्वांना पाहिजे असते. मग आता तुम्ही बघाल इथे जादू. आहे सगळ्या जागेवरती आहेत का? थंडी वाजते, झोप लागले नाही? अजून 20 मिनिटं आपल्याकडे आहेत. येस, बोला माताजी. म्हणजे आहे तुम्ही असं म्हणताय? हा, ठीक आहे ठीक आहे, ओके ठीक आहे. सो फर्स्ट प्रॉपर लिहितात एकदम सुरुवातीला त्या पॅरेग्राफमध्ये क्लेशाग्नी किंवा भौतिक दुःखातून मुक्तता या पॅरेग्राफमध्ये भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की मनुष्याने इतर सर्व धर्मांचा त्याग करून केवळ त्यांना शरण जावे. भगवान श्रीकृष्ण असंही वचन देतात की ते आपल्या शरणागतांचे सर्व पापांच्या प्रतिक्रियांपासून रक्षण करतात. राईट. आता याला असं म्हणता येईल की या जगामध्ये सर्व काही जे जीव आहेत ते स्वतःची दुःखातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे का नाही? आपण जेवढे इथे उपस्थित आहोत आपण पण सगळे दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहोत. राईट. मग त्याचे वेगळे स्तर आहेत, भौतिक स्तर, मानसिक स्तर, फायनली आध्यात्मिक स्तर किंवा बौद्धिक स्तर, त्यानंतर आध्यात्मिक स्तर. भौतिक स्तरावरती आपण काय करतो? आपल्या सगळ्यांच्या ज्या गरजा त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो. त्या जर पूर्ण झाल्यानंतर काय होईल? क्लेश होईल. राईट. मानसिक स्तरावरती आपण स्वतःला संतुष्ट ठेवायचा प्रयत्न करतो, काय नाही तर मन आपल्याला खाऊन टाकेल. त्यानंतर बौद्धिक स्तरावरती पण आपण काहीतरी इंटेलेक्च्युअल गोष्टी वाचतो किंवा म्हणतो हा ठीक आहे, असं आहे, ठीक आहे, मेरे को समज में आ रहा है. दॅट इज बौद्धिक स्तर. आणि आध्यात्मिक स्तरावरती आपण भगवंताची साधना करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे आपण आपल्या क्लेशाला दूर करायचा प्रयत्न करतो. मग प्रभुपाद सांगतात की जर समजा एखादा व्यक्ती आजारी असेल आणि तो जर डॉक्टरकडे गेला आणि जर त्याला व्यवस्थित डायग्नोसिस भेटलं, म्हणजे उपचार, तर तो आपल्या दुःखातून मुक्त होऊ शकतो. राईट. परंतु या भौतिक जगामधला जो उपचार आहे आणि आजार जो आहे त्यातनं जरी मनुष्य बरा झाला तरी तो काय टेम्पररी रिलीफ आहे. कारण एक आजार गेला तर दुसरा आजार आपल्यासमोर वाट बघत असतो. एक जर भौतिक क्लेश संपलं तर दुसरा क्लेश आपल्याकरता वाट बघत असतं. म्हणून या जगामध्ये ॲक्च्युली बघायला गेलं तर कोणीही क्लेशातून मुक्त नाही आहे भौतिक स्तरावरती. आणि गीतेमध्ये जे 9 स्टेजेस आहेत भक्तीच्या, आदौ श्रद्धा, तथा साधुसंग, तथा भजन क्रिया, तथा अनर्थ निवृत्ती, तथा निष्ठा, तथा रुची, भाव आणि प्रेम, या ज्या 9 स्टेजेस आहेत. असं म्हटलं जातं की यामधल्या
जी निष्ठाची स्टेज आहे ना, त्या स्टेजला गेल्यावरती भक्त एकदम स्ट्रॉंग, निष्ठा म्हणजे काय, एकदम स्ट्रॉंग फेथ. बघा आता सर्वात पहिले काय करायचं आपल्याला, साधू संघ करायचं आहे. सॉरी, पहिले श्रद्धा पाहिजे, त्यानंतर साधू संघ. श्रद्धा असेल तर साधूकडे जाईल संघ करायला. साधू संघ केल्यावरती साधू काय सांगेल, भजन कर, भजन क्रिया. भजन चांगलं जर केलं तर त्यातनं काय होईल, पुढे काय उत्पन्न होईल, अनर्थ निवृत्ती उत्पन्न होईल. आणि हा सर्वात लॉंग पॅच आहे. भजन क्रिया ते अनर्थ निवृत्ती हा सर्वात लांब रस्ता आहे आपल्या आयुष्यातील. मग आपल्यापैकी बरेच जण हे इस्कॉन मध्ये आले असतील, भरती झाले असतील. श्रद्धा आहे, साधू संघ केला, भजन स्टार्ट केलं, हरे कृष्ण, गाड़ी उधर ही अभी भी. अभी क्या हो रहा है, भजन कर रहे हैं, साथ में भोजन भी कर रहे हैं. थोड़ा भजन करते हैं, ज्यादा भोजन करते हैं, राइट. फिर बोलते हैं कि अरे डिवोटी का फैट कैसे बढ़ सकता है. हरे कृष्ण, डिवोटी को हार्ट में प्रॉब्लम हो गया, हे भगवान क्या हो गया उसके साथ, क्लेश क्यों हो रहा है उसको. अरे ज्यादा भजन करोगे तो हार्ट प्रॉब्लम नहीं हो सकता, राइट. लेकिन ज्यादा भोजन करोगे तो होगा ना. सो बेसिकली हा जो पट्टा आहे. आणि जास्त भोजन करण्याचं कारण काय, कमी भजन झालं की जास्त भोजन होतं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये जर आपण चांगलं भजन केलं नाही, चांगली आपली साधना नसेल, तर सांसारिक मोह आणि आकर्षण आपल्याला जास्त आकर्षित करेल. मग त्या गोष्टीकडे आपण जास्त आकर्षित होऊ, आणि त्या गोष्टीकडे जेवढे आपण जास्त आकर्षित होणार तेवढं आपल्याला काय आहे, क्लेश जगामध्ये भेटणार. मग हा जो पट्टा आहे भजन क्रियेचा, हा फार लांब पट्टा आहे, आणि ह्यातनं फार त्याला संघर्ष करून जावं लागेल. तुम्ही बघितलं ना साधना शीट, तुमच्या समोर प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. साधना शीट किती लोक चालू केली, 50, अधिक 50 लोक होते ना. त्यातला मी पण एक होतो 50 मधला. आणि मी मागच्या याचा चेक केला पूर्ण लास्ट इयरचा रेकॉर्ड. तर आय थिंक मी कधी पण करत होतो, काहीतरी जूनपर्यंत काहीतरी चालू होतं, थोडंफार मागे पुढे करत बेसिकली लास्ट मॅरेथॉन पासून त्या मॅरेथॉन पर्यंत हार्डली कधीतरी व्यवस्थित झाला असेल. म्हणजे विचार करा की या जगामध्ये ऑफ ट्रॅक जाण्याचा चान्स हा फुल असतो. तुम्ही ज्या मार्गावरती निघालात त्या मार्गावरनं तुम्ही कधी कुठे गेला तुम्हाला कळणार पण नाही. म्हणून आपल्याला असा संघ हवा असतो की जो आपल्याला ट्रॅकवरती घेऊन येईल. मग आता आपला ग्रुप आहे भक्तांचा, जे आपण चॅन्टिंग करतो की एवढं चॅन्टिंग हुआ, एवढं चॅन्टिंग झाला. मग त्याच्यामध्ये काही जे ड्युटी असतात ते विचार करतात, बापरे सब लोग चैंटिंग कर रहे हैं, मुझे भी करना पड़ेगा नहीं. मुझे भी करना चाहिए नहीं. अरे सब लोग चैंटिंग डालते हैं रोज, और मेरा दोस्त मुझे पूछता है चैंटिंग कितना हुआ तुम्हारा, पोस्टिंग क्यों नहीं आता है. हरे कृष्ण. आपण विचारायचं नसतं कोणाला की पोस्टिंग का करत नाहीयेत. तू बिझी असेल किंवा मागचा बॅकलॉग पूर्ण करत असेल. काही लोकांचा बॅकलॉग पूर्ण करण्यामध्ये दिवस जातो. अरे बाबा बॅकलॉग पूरा हुआ, वहां तक पहुंच नहीं रहा है, यू नो. आणि ही वस्तुस्थिती आहे. आपण कोणाला काय बोलायचं नाही. पण देन जेव्हा असा संघ असं मध्ये इव्हेंच्युअली तो ट्रॅकवरती येतो, म्हणतो अरे बापरे आउट ऑफ ट्रॅक गया. म्हणून बघा, मग आता क्लेशाग्नी जो मुद्दा आहे इथे म्हटलं जातं श्रद्धा, त्यानंतर साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती. इव्हन इथपर्यंत सुद्धा भक्त क्लेशाग्नीपासून मुक्त नसतो. इव्हन अनर्थ निवृत्ती झाल्यावर सुद्धा. अनर्थ निवृत्तीनंतर जेव्हा निष्ठा येईल त्याच्या मनामध्ये स्ट्रॉंग, जेव्हा रुची उत्पन्न होईल आणि जेव्हा भाव उत्पन्न होईल, राईट, स्पेशली तेव्हा ऍक्च्युली त्या स्टेजला भक्त काय होऊन जातो, पूर्ण क्लेशाग्नीपासून मुक्त होऊन जातो. मग तुम्ही म्हणत असाल की कुठल्या प्रकारची क्लेशाग्नी आहे, का शुद्ध भक्तांना त्रास होत नाही का जगामध्ये, ते आपण डिस्कस करू नंतर थोड्या वेळाने. आता सर्वात पहिले आपण डिस्कस करूया की क्लेश का होतात, क्लेशाला कारण काय आहे. आणि ही सायकल जी तुम्हाला मी ग्रुपमध्ये एक फोटो दिला बघा, फोटो एक छोटासा फोटो पाठवलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, ते आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, राईट, मागे भगवद्गीतेमध्ये. तर त्याच्यात जास्त आपण वेळ घालू नये. पण तुम्ही जर या क्लेशाग्नीमध्ये पॅरेग्राफ 1, 2, 3, 4, 5, 6 6व्या पॅरेग्राफमध्ये जावा. जर 6 पॅरेग्राफने वाचायला बसलं तर तुमचं भक्तिरसामृत सिंधू 4 वर्ष चालेल. म्हणून 6 पॅरेग्राफ बायपास करून पुढे चाललोय 7व्या पॅरेग्राफवरती. तिथे दिलेलं आहे, पद्म पुराणात असे म्हटले आहे की पापांचे 4 परिणाम असतात. भेटले का तुम्हाला? भेटले का सगळ्यांना? जागृत राहा. 10 मिनिटांमध्ये सायकल पूर्ण करू आपण. हा, तर तुम्हाला आता चित्रामध्ये दिसेल. आता चित्र बघा तुम्ही, ठीक आहे, चित्राकडेच बघा. तुमच्याकडे जर समोर असेल ओपन करा. तुम्हाला व्हिडिओ ऑफ करायचा, व्हिडिओ ऑफ करा चित्र बघायचं असेल तर.
त्या चित्रामध्ये तुम्हाला सर्वात पहिले दिसेल अविद्या. ठीक आहे, दिसलं का तुम्हाला अविद्या? अविद्या म्हणजे बेसिकली हा इग्नोरन्स. प्रभूजी. हाजी, दिव्य भक्ती माताजी तुम्हाला काय म्हणायचं? हा दिसलं अविद्या. हा, तेच तुम्हाला म्हणायचं होतं का? ओके. अविद्या म्हणजे बेसिकली इग्नोरन्स. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इग्नोरन्स, म्हणजे बेसिकली अज्ञान शुद्ध मराठीमध्ये, किंवा अविद्या. ठीक आहे. अविद्येपासून काय पुढे जात आहे? सिनफुल डिझायर. सिनफुल डिझायर किंवा त्याला म्हटलं जातं बीज, किंवा पाप करण्याची इच्छा जगामध्ये, किंवा पाप जे आपल्याकडनं घडतं. जेव्हा अज्ञान असेल तेव्हा अज्ञानात उत्पन्न होतं, त्याला कळत नाही की क्या करना चाहिए क्या नाही करना चाहिए, मुझे करना चाहिए हा करना चाहिए. म्हणजे बेसिकली काय, अज्ञानाने मनुष्य काय करतो? समजा एक छोटं बाळ आहे ना, त्याला माहित नाहीये की जर आपण जास्त चॉकलेट टॉफी खाल्ले तर आपल्याला दाताला कीड लागेल. ठीक आहे. तर तो काय करतो? खातो. अविद्या आहे ना, ज्ञान नाहीये, खातो तो. काय? सिनफुल डिझायर्स, राईट? बीज. अच्छा, आता बीजाने काय होतं? आपल्याकडनं पुढची क्रिया होणार. काय होणार? सिनफुल ऍक्शन, म्हणजे बेसिकली पाप घडणार आपल्याकडनं. घडलं का? पुढे त्या मध्ये बघा दिलेलं आहे. अच्छा, पाप घडल्यानंतर त्या पापाचे दोन परिणाम असतात. पहिला परिणाम आहे तिथे दिलेला आहे अप्रारब्ध, आणि दुसरा दिलेला आहे प्रारब्ध. मग आता तुम्ही सध्या प्रारब्धकडे बघू नका, अप्रारब्धकडे बघू नका, प्रारब्धकडे बघा. तुम्हाला दिसेल प्रारब्ध मधनं क्लेश उत्पन्न होतात. अच्छा, आता प्रारब्ध म्हणजे काय आहे? प्रारब्ध म्हणजे आता ह्या क्षणाला जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ह्या क्षणाला आपल्या समोर जे आहे, आपलं घर, आपलं शरीर, आपली पत्नी, आपले मुलं, आपला नवरा, किंवा आपली शाळा, कॉलेज, सोसायटी, घरी सगळं आपलं काय आता सध्या प्रारब्ध आहे सध्याचं. आता याला आपण एक उदाहरण घेऊया. ठीक आहे. तुम्ही आता पुन्हा अविद्याकडे या. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला माहित नाहीये की दारू पिऊ नये. ठीक आहे. त्याने दारू पियाला का? त्याच्या मनामध्ये इच्छा झाली की दारू, त्यांनी बघितलं की काही लोक दारू पितात आणि मजा करतात 31st ला. हरे कृष्ण. पिऊ नये. कुठे काल राजस्थानमध्ये मी बघत होतो, त्यांनी काहीतरी किती 1000 लिटर, काहीतरी 70,000 लिटर दूध वाटलं 31st ला. फ्री मध्ये. का वाटलं दूध? मस्त एकदम भगवंतांना भोग लावून ऑफर करून फ्लेवर्ड मिल्क वाटत होते ते. कारण दूध नाही वाटलं तर हे लोक काय करतील? हरे कृष्ण. मग त्यांना सगळ्यांना दूध वाटत होतं ते फ्री मंदिरात ना. सगळ्यांनी दूध प्या, महाप्रसाद. मग शिरपूरला वाटायला पाहिजे तुम्ही, नाही? पुढच्या वेळेला वाटा. दूध महाग असेल तर सरबत वाटा, लिंबू सरबत. समजा एखादा दारूड आहे, त्याने जर दारू पियाला. ठीक आहे. आता अविद्या आहे की दारू पिऊ नये. दारू प्यायला काहीतरी प्रॉब्लेम होतात. मग त्यांनी काय केलं? इच्छा केली, बीज, सिनफुल डिझायर, इच्छा झाली, आणि सिनफुल ऍक्शन दारू पियाला. अच्छा, दारू प्यायल्यानंतर त्याच्या दोन गोष्टी प्राप्त होतात, त्याला अप्रारब्ध आणि प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे इमिडिएटली ज्या गोष्टी प्रकट होणार. इमिडिएटली काय प्रकट? दुसऱ्या दिवशी काय प्रकट होणार आहे दारू प्यायलेल्या माणसावरती? किंवा थोड्या तासाने, 1-2 तासाने काय प्रकट होणार आहे? उलटी, चक्कर. बरोबर आहे? हे इमिडिएटली. बरोबर आहे का नाही? सगळ्यांनी उदाहरण कळतंय का? म्हणजे प्रारब्ध प्रकट झालं आणि त्याला काय झालं? पुढे दिलेलं आहे क्लेश, त्रास झाला. इथपर्यंत तुम्हाला सायकल समजली का? परम करुणा माधवी तुम्हाला समजली का? नाही समजली. बाउन्सर जाते का? तुम्ही तुमच्यासमोर पिक्चर नाहीये का? चित्र नाहीये का? नाही प्रभूजी, नाही. अरे असं कसं नाही? व्हॉट्सअप मध्ये मी दिले ना, व्हॉट्सअप ग्रुप मध्ये. नाही ना प्रभूजी. अरे व्हॉट्सअप आमच्याकडे नाही प्रभूजी. आमच्या पुस्तकात काही नाही प्रभूजी. बघा. हो, हरे कृष्ण. ते पुस्तकामध्ये नाहीये. ते तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपला फोटो काढून पाठवलाय तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला. असं का प्रभूजी? असं मला वाटलं, मी म्हटलं पुस्तकात कुठे चित्र आहे. हरे कृष्ण. याला म्हणतात अविद्या, आणि अविद्येमुळे क्लेश होतो, आणि तुम्हाला क्लेश झालेला आहे. तुम्हाला व्हॉट्सअप, तुम्हाला अच्छा, तुम्ही उदाहरण स्वतःहून उदाहरण काढलं की क्लेश कसा होतो जीवनामध्ये. बघा प्रभूजी, क्लेश कसा होतो अविद्येमुळे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जावा. तुम्हाला मी तो फोटो अगोदर पाठवला, आता पण लास्ट टाइम तिथपर्यंत पोहोचलो नाही. अगोदर आहे प्रभूजी, आहे. हा, ओके ओके. आहे प्रभूजी. आता अविद्या नष्ट झालेली आहे. ठीक आहे. सॉरी प्रभूजी. आता बघा, कान खोल के सुन लो गाँव वालों,
पिक्चर वो फोटो देख लो, ठीक आहे ना. ढोल वाजवून सांगू का? तिथे तुम्हाला दिसेल अविद्या. दिसलं का आता? अविद्या, इग्नोरन्स. हा, बिचारे ज्याने अगोदर समजून घेतलं ते म्हणतात की ये क्लेश है हमारे लिए. जिन लोगों को नहीं समझ में आता उन लोगों को वेट करना पड़ता है और यही क्लेश है हमारा पूरा भक्ति शास्त्री क्लास का. ठीक आहे. मला वाटलेलं मी पूर्ण 6 पूर्ण करेन आज. 6 पूर्ण करण्याच्या अगोदरच वेळ निघून जातो. ठीक आहे. हा, ठीक आहे. चला आता आपण याला पूर्ण करूया, कमीत कमी या सायकलला पूर्ण करूया, मग पुढच्या वेळेला आपण यांना पुढे घेऊ. अविद्या किंवा इग्नोरन्स म्हणजे काय आहे की मला माहित नाही की दारू प्यायल्याने काय होतं. म्हणून नेक्स्ट स्टेज काय आहे की माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. सिनफुल डिझायर, बघा एरो कडून दिलेलं आहे. सिनफुल डिझायर किंवा इच्छेने काय केलं मी? दारू प्यालो, पाप. त्या पापातून 2 गोष्टी प्राप्त होतात, अप्रारब्ध आणि प्रारब्ध. आता तुम्ही सध्या प्रारब्धाकडे लक्ष द्या. प्रारब्ध म्हणजे आता मी जर दारू प्यालो 2 तासांनी काय होणार आहे? मला चक्कर येईल, उलटी होईल, बरोबर आहे. माझ्या खिशातले पैसे संपतील आणि जर मी दुसऱ्यांना पाळले तर जास्त पैसे खर्च होतील. पोलीस मला पकडेल दारू पिऊन जर मी गाडी चालवली असेल तर. अँड सो अँड सो अँड सो. हे सगळं काय? क्लेश आहे. आणि सर्वात मोठा क्लेश त्याला कधी होईल? दुसऱ्या दिवशी काय होईल? तो जेव्हा उठेल 11 वाजता, अरे बापरे, सकाळी 6ला ऑफिसला निघायचं होतं, 11 वाजले, आता काय करू मी? झालं, आज दिवसाची ऑफ, सुट्टी, पगार नाही मग, राईट. हे जरा इथपर्यंत तुम्हाला समजलं सगळ्यांना? दिस इज क्लेश. कशा प्रकारे अविद्या ही आपल्याला पाप करण्याची इच्छा देते, बीज, त्यातनं पाप होतं आणि पापातनं प्रारब्ध उत्पन्न होतं. एवढंपर्यंत ठीक आहे. पण ह्याच्यावर सर्वात डेंजरस पार्ट काय आहे? तुम्हाला दिसेल अप्रारब्ध आहे तिथे. अप्रारब्ध काय करतं म्हणजे आता काही गोष्टी अशा असतात ज्या आत्ता प्रकट झालेल्या नाही आहेत. समजा एखादा व्यक्ती दररोज दारू पितो, तो म्हणेल की मुझे क्या हो रहा है, मुझे कुछ भी तो नहीं हो रहा है. पण तुम्हाला माहिती असेल इव्हेंच्युअली 5, 6, 7, 8, 9 वर्षानंतर त्याला काय होतं? लिव्हर खराब होतं की नाही. म्हणजे जे क्लेश आत्ता प्रकट झाले नाहीये त्यांना म्हटलं जातं अप्रारब्ध. जे आता प्रकट झालेले आहे त्यांना म्हटलं जातं प्रारब्ध. कळलं का तुम्हाला? हे शरीर काय आहे? प्रारब्ध, आता प्रकट झालेले. पण या शरीरामध्ये काय काय क्लेश आहे, त्रास आहे, दिसत नाही आता. तो काय बनेल? अप्रारब्ध बनेल. इव्हेंच्युअली अप्रारब्ध आपल्याला पुढे जाऊन कष्ट देणार आहे. आणि ह्या अप्रारब्धमध्ये ऍक्च्युअली तर मी ॲरो द्यायला विसरलो, त्याला याला पुन्हा मी एक ॲरो देऊन मग तुम्हाला जोडून देईन. ऍक्च्युअली अप्रारब्धमधनं 2 गोष्टी बाहेर पडतात किंवा पापामधनं 3 गोष्टी बाहेर पडतात. त्या ॲरोमध्ये एक ॲरो द्यायला राहिलेला आहे. जेव्हा आपण पाप करतो त्या पापातनं 2 गोष्टी तुम्हाला दिसल्या, अप्रारब्ध आणि प्रारब्ध. ओके. त्या अप्रारब्ध पापातनं अजून एक तिसरी गोष्ट निघते आणि ती तिसरी गोष्ट म्हणजे कुटम. तुम्हाला दिसते का पुढे? कुटम. कुटम म्हणजे कुटू नाही त्याला. कुटम. कुटुंबला दिलेलं आहे तिथे सिनफुल इन्क्लिनेशन म्हणजे पाप करण्याची इच्छा. तुम्हाला यातनं काय कळलं सांगा मला, बघूया तुम्हाला किती लोकांना कळलं. त्या कुटुंब म्हणून तुम्हाला काय कळलं बघूया. कोण आहे ते? इंजिनियर, डॉक्टर. आपलं ज्ञान कोण, भक्तीमध्ये ज्ञान कोणी वापरू शकतो का बघूया. आता आपल्याला ज्ञान कर्म त्यागायचा नाहीये, त्याचा वापर करायचा आहे. मधुरवाणी माताजी सांगा, एवढी थंडी आहे तिकडे धुळ्याला, बापरे. त्यांच्या झूम मध्ये धुकं आलेलं दिसतंय मला, धुकं. अच्छा, मंदिरामध्ये आहात का? अच्छा, ओके ओके ओके. गोपीकडे माताजी सांगा तुम्ही, बघूया. कुटुंबने तुम्हाला काय कळतंय? कुटुंब. क्लास नंतर कोणाला कुटू नका की अरे क्या प्रश्न पूछते हैं सब लोग. सी, तुम्हाला इथपर्यंत कळलेलं आहे. अविद्या, त्याने पाप होतं, पापाने सॉरी बीज होतं, बीजाने पाप होतं, पापाने अपराध. हा, बोला 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 बोला. कुठं म्हणजे आपण जे ते लपवण्याची वृत्ती. तुम्ही शुद्ध मराठीमध्ये अनुवाद केला तुम्ही. तुम्ही शुद्ध मराठीचं भाषांतर दिलेलं आहे, ते पण आहे, त्याचा आपण अर्थ घेऊ थोड्या वेळाने. हा, बोला सेवा गुंडलेला माताजी. तेच म्हणजे आपण जे पहिल्या जे कर्म केलेले राहतो ते ह्या जन्मी आपल्याला बघायला मिळतं किंवा आपल्या नशिबात प्रारंभात असतं. ओके ओके, थोडंफार तुम्ही दिले आन्सर. त्याला आन्सर जोडूया आपण. जर कोणाला द्यायची इच्छा नसेल तर मी देतो उत्तर, ठीक आहे.
हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभूजी. हा बोला उज्ज्वला कांता माताजी बोला. हा म्हणजे आपण पाप कर्म केलं की ते लपवण्याकरता परत आपण दुसरं पाप कर्म करत जातो. मग ओके, तुम्ही आन्सर मध्ये आन्सर दिलेलं आहे. त्यातलं ओके ओके, प्रयत्न चांगला आहे, तुम्ही प्रयत्न केलेला आहे, तुम्ही तिघांचा प्रयत्न चांगला आहे, त्याला मी जोडला तर आणखीन थोडंसं. ठीक आहे, सी लक्षात ठेवा. आज समजा असं उदाहरण घ्या, दारूचं उदाहरण घ्या. आज समजा दारू प्यायला कोणी व्यक्ती, दारू प्यायल्याने त्याला काय झालं? अच्छा, दारू का प्यायला त्याचं कारण काय आहे? अविद्या. अविद्येने काय? दारू प्यायची इच्छा झाली, त्यानंतर दारू प्यायला ऍक्शन, सिनफुल डिझायर, सॉरी ऍक्शन झाली, त्यातनं काय झालं? प्रारब्ध प्रकट झालं, त्याला त्रास झाला. आणि अप्रारब्ध पण आहे. अप्रारब्ध काय आहे की कालांतराने त्याला लिव्हर प्रॉब्लेम होईल, काय होईल वगैरे वगैरे. पण यामध्ये अजून एक गोष्ट उत्पन्न होते जेव्हा दारू पितो तेव्हा व्यक्ती, ती गोष्ट असते त्याच्यामध्ये दारू पिण्याची त्याला चव लागते. तुम्हाला कळलं का? चव लागते म्हणजे काय होतं? तुम्ही किती लोक चहा प्यायलेले? चहा किती लोकांनी प्यायला? सगळ्यांनी प्यायलेलं आहे. तुम्हाला चहा लहानपणी कोणीतरी पाजली असेल ना, आईनी, पप्पानी, बाबांनी कोणीतरी, बेटा पी, बहुत अच्छा आहे चाय. सवय लागली त्याला ती. हा, मग तुम्ही उत्तर दिलं आता बरोबर. सवय. व्यसन लागलं, व्यसन. हा जी, काय म्हणता माताजी? व्यसन व्यसन. हा, आता एकदम शुद्ध मराठीमध्ये उत्तर दिलं तुम्ही. व्यसन म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ऍडिक्शन, किंवा सवय लागणे, किंवा त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजे विचार करा किती डेंजरस आहे. एखादी गोष्ट जेव्हा एखादी कृती आपण करतो या जगामध्ये, त्याचे आपल्या मनावरती इम्प्रेशन जमा होतात, किंवा त्याच्या आपल्या मनावरती छाप बसते, आणि तीच छाप पुढे तुम्हाला कुठे घेऊन जाते बघा. ऍक्च्युली तिथे एरो चुकलेलं मी तुम्हाला देईन नंतर, सॉरी. इव्हन माझ्या मागच्या हे झेरॉक्सच आहे 10 वर्षापूर्वीची, पण त्याला मी करेक्शन केलं नाही. दर क्लासला मी ते सांगतो, क्लासमध्ये सांगताना, पण नंतर करेक्शन करतच नाही. आणि मग नंतर मी वाचता वाचता ओके, नंतर ते ह्याच्यामध्ये मला कळतं की अरे त्यात राहिलेलं आहे ते. तर तुम्हाला बघा, या जगामध्ये झालं 5 मिनिटांमध्ये आटपते कोविड प्रभू. थांबा आटपते 5 मिनिटांमध्ये. या जगामध्ये कुठलंही आपण पाप कर्म केल्याने आपल्याला प्रारब्ध म्हणजे आत्ताचं कष्ट तर प्राप्त होणारच आहे, अप्रारब्ध भविष्यामधील कष्ट सुद्धा प्राप्त होणार आहे, लिव्हर प्रॉब्लेम होईल, काय वगैरे वगैरे होईल. पण याच्यामध्ये डेंजरस म्हणजे आपल्याला त्या गोष्टीविषयी आसक्ती उत्पन्न होते, पाप करण्याची इच्छा उत्पन्न, म्हणजे मनामध्ये छाप राहते. त्यामुळे व्यक्ती काय होते पुढे बघा, कुठून त्याला म्हटलेलं आहे सिनफुल इन्क्लिनेशन, म्हणजे पाप करण्याची प्रवृत्ती त्याच्या मनामध्ये राहते. आणि त्याने काय होईल पुन्हा बघा, पुढे ॲरो कुठे गेलेला आहे, बाण कुठे गेलेला आहे पुढे बघा ना, त्याच्यामध्ये सिनफुल डिझायर कडे गेला की नाही? बापरे, मग आता तुम्हाला घाबरायला व्हायला पाहिजे ना की हे चक्र असं चालत राहील का? हे चक्र चालत राहणार आहे. मग पुन्हा पाप कडे गेला, पुन्हा सॉरी सिनफुल डिझायर कडे गेला बीज, पुन्हा मग सिनफुल ऍक्शन, पुन्हा त्यातनं मग प्रारब्ध अप्रारब्ध, आणि पुन्हा कुटुंब, आणि कुटुंब आपल्याला कुठून काढेल? पुन्हा मग पाप करण्याची इच्छा, आणि पुन्हा हे सायकल. हरे कृष्ण. मग हे जे चक्र आहे ते अविरत अनादी काळापासून चालू झालेलं आहे आपल्या मनामध्ये, म्हणजे आपल्या सिस्टम मध्ये. आणि याचं बिगिनिंग कुठनं झालेलं आहे? अविद्या. हरे कृष्ण. कळलं सगळ्यांना इथपर्यंत? बोला माताजी. आता सध्या ना तुमचं झूम जो आहे ना, ते कशा प्रकारे आहे? अप्रारब्ध प्रमाणे आहे, ते प्रकट होत नाहीये. पुन्हा एकदा बोला, आवाज नाही आला मला आता. ते व्हिडिओला ऑफ करून बोला, मग थोडासा क्लिअरिटी येईल. हा, ते तुम्ही सायकल जी आता बोलून दाखवली ना, ते पुन्हा सांगा ना. हरे कृष्ण. चक्र. बाकी लोकांनी क्लेश नका घेऊ, पुन्हा सांगतो मी. 1 मिनिट सांगतो, आपला क्लास ऑलरेडी ओव्हर झालेला आहे, फक्त एक समराईज करतोय. सी, अविद्या आहे ना, अविद्येने काय होतं? पाप करण्याची इच्छा होते. दारू प्यायल्याने त्रास होईल त्याला माहित नसतं, म्हणून त्याच्या मनामध्ये दारू पिण्याची इच्छा होते, बीज. एवढा दारूचा आवाज घेतलेला आहे की नंतर जाऊन तुम्ही काय पिऊ नका बाबा. आपण चहा घेऊया, चहा. ठीक आहे, थोडं सात्विक उदाहरण. चहा प्यायल्याने काय त्रास होतो त्याला माहित नसतं, म्हणून तो चहा प्यायला जातो. सिनफुल डिझायर्स, राईट? बीज तयार होतं चहा पिण्याचं. चहा जेव्हा तो पितो, पाप बेसिकली, त्याने काय होईल? प्रारब्ध आणि अप्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे काय? चहा प्यायल्याने तुम्हाला माहितीये का कॅन्सर पण होतो, माहितीये का तुम्हाला? चहा प्यायल्याने बरेच त्रास होतात शारीरिक.
ते आता प्रकट होतील आणि जे आता प्रकट होणार नाहीये ते भविष्यामध्ये प्रकट होतील, त्याला म्हटलं जातं अप्रारब्ध. इथपर्यंत सायकल सगळ्यांना समजली. याच्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड होते, ती म्हणजे चहा प्यायल्याने आपल्याला चहा प्यायची सवय लागते, त्याला म्हटलं जातं कुटम, सिनफुल डिझायर, सिनफुल इन्क्लिनेशन, वृत्ती. आणि त्या वृत्तीने पुन्हा काय होईल, तो चक्र पुन्हा तिथंच गेलं, सिनफुल डिझायर पुन्हा खाली येणार, गोल गोल फिरत राहणार. अशा प्रकारे मनुष्य जगामध्ये गोल गोल फिरत आहे. मग आता यातनं कसं बाहेर पडायचं, याला निवारण काय आहे आपण पुढच्या क्लासला बघू. श्रीराम प्रभू, तुम्हाला काय बोलायचंय बोला, बोला बोला श्रीराम प्रभू. प्रभूजी, आता जे तुम्ही आता खूप छान पद्धतीने समजून सांगितलं, मला फक्त एकच समजून म्हणजे घ्यायचं होतं की याच चक्रामुळे आपल्या जन्ममृत्यू जरावादीचं चक्र सुरू असतं असं म्हणायचं ऑफकोर्स, किंवा असं समजू शकतो का? नाही असं समजू नाही, असंच आहे ना. आता समजा आपली जर पाप करण्याची प्रवृत्ती असेल तर पाप करण्याकरता नेक्स्ट शरीर पाहिजे ना पुढचं. मग शरीर तुम्हाला भेटायला पाहिजे, मग शरीर पुन्हा भेटण्याकरता तुम्हाला तिथे जावंच लागेल, म्हणजे इच्छा होईल आणि पुन्हा शरीर प्राप्त होईल. राईट, हे सायकल अनादी काळाने चालत राहील. ऍक्च्युली ही जी सायकल आहे ती सगळ्या वेद पुराणाच्या 84 लाख योन्यांचा सारांश आहे की या 84 लाख योन्या का आहेत, त्याला हे चक्र आहे. आणि हे चक्र पद्मपुराणामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर यातनं बाहेर कसं पडायचं आपण नेक्स्ट क्लासला आपण स्टडी करू, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते जोडून देतो, सायकलला रिकरेक्शन करून. ओके, ठीक आहे, मग आपण भेटूया पुढे सोमवारी भेटू आपण, सोमवारी मंडेला. आणि सोमवारी तुम्ही या, आपण या सायकलला पुढे घेऊन जाऊ आणि त्यातनं बघू की यातनं बाहेर कसं पडायचं. सायकल तर बहुत डेंजर आहे बाबा, इसमें से कसं बाहेर निकलने का. ओके, ऑफिशियली क्लास पूर्ण झालेला आहे. कोणाला काही प्रश्न जिज्ञासा असेल तर 1 मिनिटामध्ये बोला, नाहीतर मग तुम्ही आता मंगलारती करता तयारी करू शकता, म्हणजे आता विश्राम करू शकता. हरे कृष्ण. ओके, निवेदा माताजीने ऑलरेडी म्हटलं थँक्यू व्हेरी मच, त्यांचा आवाज मला आला. ठीक है, हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. श्री भक्ति सिंधु की जय. वैश्य कृपा. हरे कृष्णा. थैंक यू प्रभु जी. प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभु जी. दंडवत प्रणाम. प्रणाम. हरे कृष्ण. प्रभुजी हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.